मला माहिती आहे गाडीची नंबर प्लेट दिसत नाहीये. अरे म्हणूनच तुम्हाला सांगितलंय ना, आता नवीन तंत्रज्ञान वापरा. बरं गाडीचा नंबर सोडावं तुम्ही. मी काय म्हणतोय, गाडीचं मॉडेल आहे, गाडीचा रंग आहे, त्यावरनं शोधू शकता ना. त्या रस्त्यावरचे सगळे CCTV फुटेज चेक करा. मला माहित नाही, काही करा, पण मला गाडी हवी आहे. जगन्नाथजी, असं हातात हात धरून बसलो ना तर काही नाही होणार. तुम्ही बाहेर पडूया ना. बबलू, अरे क्ल्यू तरी मिळू दे. काय करणार आपण? भटकणार आपण बाहेर जाऊन फक्त. या पलीकडे आपण काही नाही करू शकणार. क्ल्यू मिळू दे, आपण सगळं करूयात. हो पण लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. जितका वेळ वाया जाईल ना तेवढाच किरणच्या जीवाला धोका आहे. या परिस्थितीवर मला एकच पर्याय दिसतो. काय? आपण जेलमध्ये जाऊन शिवानीला भेटूया का? म्हणजे कशावरून ती हे सगळं करत नसेल, मग तिला किरणबद्दल काही माहिती असेल तर. तुम्हाला मला मारायचंय ना, मग वाट कसली बघताय? मारा ना, मारा. तसंही माझे बाबा पण नाहीयेत आता माझ्या आयुष्यात. मी जगून तरी काय करू? मारून टाक मला, मारा. ए, तुला तर मारायचंच आहे, पण एकटं नाही. हा, त्या सावली आणि सारंगला पण संपवायचं आहे. मग त्याचा बिझनेस पण संपवायचा आहे. त्यासाठी ना तू आम्हाला मदत करशील. जोपर्यंत तू आम्हाला मदत करशील ना तोपर्यंत तू जिवंत राहशील. कमाल यार, कमाल. हो ना, छान काढली ना ताराने मेहंदी. म्हणजे मला पण खूप आवडली. हो, ते सगळं ठीक आहे. आई मला विचारत होती तू त्यांच्याबरोबर जेवायला का नाही आहेस म्हणून. 10 वेळा विचारलं मी तिला. काय सांगणार आता? तिला वाटलं आपल्यात भांडण झालं की काय, म्हणून मला खोदून खोदून पण विचारत होती. हो, सगळ्यांसमोर जेवले असते तर तुम्हाला असं भरवता नसता आला ना मला, म्हणून इथेच घेऊन या सांगितलं. शातीर दिमाग. पण मी त्यांच्या समोरही तुला भरवलं असतंच. हक्काची बायको आहेस, लाज कसली वाटायची? तुम्हाला नाही वाटत लाज? मला वाटते ना लाज. आणि असंही आता वाळेल मेहंदी रात्रीपर्यंत. हे नको. हो, नको नको, राहू दे आरामात. महिनाभर लागलं तरी चालेल, वर्षभर लागलं तरी चालेल. मी आयुष्यभर सेवा करायला तयार आहे अशीच. तू. अरे वा, किती छान दृश्य आहे हे. अरे वा, मेहंदी काही विशेष? सांग. नाही सांग ना. नाही आई, विशेष काही नाही. उष्णता वाढली होती म्हणून. हो, ह्यांनी सांगितले लावायला. अच्छा, मग बरं झालं मेहंदी लावलीस तू. आणि पाणी भरपूर पी. पण थंडगार पाणी प्यायचं नाही. आणि थोडं थोडं जरा खात जा. हां, सब्जा मी भिजवून ठेवते पाण्यामध्ये, तो थोडा थोडा खायचा, जास्ती नाही, त्याने सर्दी होते. खरंय. पण पोट रिकामं ठेवायचं नाही. सतत काही ना काहीतरी थोडं थोडं खात राहायचं. हो आई, नका इतकी काळजी करू. मी खाईन सगळं वेळ, घेईन स्वतःची काळजी. सारंग किंवा त्या पोरीचा काही फोन आला होता अमृता तुला? म्हणजे ऑफिसमधनं अजून आले नाही दोघं जण? नाही का अमृता, अजून नाही आलेत ते. आणि बबलूचा सुद्धा फोन लागत नाहीये, त्या दोघांचा फोन लागत नाहीये, म्हणून विचारलं तुला काही आला होता का फोन? नाही, सारंगच्या ऑफिसमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये कॉल केला तर बहुतेक एन्क्वायरी. नीलला मी पाठवलंय, बघूया काय होतंय ते. तोवर तुला काही कळलं तर मला कळव. आई तू काळजी करू नकोस. मी भरवा ना पटकन, भूक लागली आहे मला खूप. हा ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. नशीबवान आहेस तू.
तुला जीवदान मिळालं. आपल्याकडे कुठला शिकार येतो ना, आपण त्याला सोडत नाही. तुला काय वाटलं मला माहित नाही हे कोण करतंय? हुशार आहेस की. मग कोण करते, का करते हे पण तुला माहिती असेल. हो, चांगला माणूस इतक्या खालच्या थराला जाऊ शकत नाही. हे जो कोणी करतंय ना तो मुळात माणूस म्हणायच्याच लायकीचा नाहीये. बरं बाबा, तू म्हणशील तसं, आपल्याला काय फरक पडत नाही. पण तू तुझ्या जीवाची काळजी करू नकोस हां. तुला एवढ्यात काही होणार नाही. तुला एक काम करायचंय, त्या सावलीला फोन करून इथे बोलव. ए हसायला काय झालं? मला काय वेड लागलंय? तुला काय वाटतं मला माहित नाहीये? शिवानी करते ना हे. तुझ्यापेक्षा जास्त चांगलं मी तिला ओळखते. बरं बाबा, ओळखत असशील, पण तू फोन करून सावलीला तर बोलवलं ना, तुला आम्ही सोडून टाकू. शक्यच नाही. मी जर का सावली मॅमला इथे बोलवलं ना तर तुम्ही सगळेजण आमच्या दोघींना मारून टाकाल. अरे असं काहीच होणार नाहीये, कारण त्या शिवानी मॅडमची दुश्मन ना तो सारंग आणि सावली आहे. तुझं काहीच घेणे देणे नाही रे. मला काय अक्कल नाहीये? तुम्हाला जर का सावली मॅम हव्या असत्या ना तर माझ्याऐवजी त्यांना तुम्ही इथे आणलं असतं. पण नाही, तुम्हाला आम्हा सगळ्यांना मारायचंय, हो ना? ए जास्त बडबड करू नकोस. मला माहितीये ना, तुम्ही आता इथे माझा वापर करून सावली मॅमला बोलवणार आणि मग नंतर सावली मॅमचा वापर करून सारंग सरांना. पण मी तुमची ही इच्छा पूर्ण होऊ देणार नाही. ए शहाणी असशील ना तर सावलीला फोन करून इथं बोलवशील. मी तुला फोन लावून देतो, तू बोलते अशी. धर. मी नाही बोलणार. जा, तुला काय करायचंय ते कर. तुझ्या तर जी हे सगळं कसं शक्य आहे? आपण कसे जाणार आहोत जेलमध्ये? शिवाय आपल्याला परवानगी कोण देणार? देवा भाऊ सुद्धा नाही आहेत आणि आपण जरी तिथे गेलो तरी शिवानी आपल्याला सांगणार आहे का खरं खरं? काहीच कळत नाहीये काय करायचंय. बघू, मी माझे कॉन्टॅक्ट वापरून काही करता येतं का बघतो. अनोळखी नंबर आहे. असं सेम नंबरवरून किरणला फोन आला होता. उचल आणि स्पीकरवर ठेव. हो. हॅलो हॅलो हॅलो, कोण आहे? तुला लोकेशन पाठवलंय. किरण जर तुला जिवंत हवी असेल ना तर त्या लोकेशनवर ये. आणि हा, मागच्या वेळी जो शहाणपणा केला होता ना तो करायचा नाही, कारण तो शहाणपणा किरणच्या अंगाशी आलाय. म्हणून तिचा बाप भाराच्या भावात गेलाय आणि तिचा जीव धोक्यात आहे आता. आणि हा, तू जर कोणाला घेऊन आलीस ना तर आपले माणसं सगळीकडे आहे. मला लगेच कळेल. मग त्या क्षणी तुला ती किरण मेलेली दिसेल.